नागपुरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदिर चोरीच्या एका अनोख्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केलाय। चोरी करण्यापूर्वी देवासमोर कान धरून माफी मागणाऱ्या 2 चोरांनी मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केली। मात्र चोरीनंतर एक आरोपी अपघातात जखमी होऊन रुग्णालयात दाखल झाला, तर दुसऱ्या आरोपीला नागपूर पोलिसांनी सिम्बा प्रणालीच्या मदतीनं अटक केली आहे। 27 जुलैच्या रात्री मालढाका परिसरातील शीतला माता मंदिर आणि शिवमंदिरात 2 चोरांनी दानपेटांचं कुलूप तोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेली। ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्हीत कैद झाली। फुटेजमध्ये चोरी करणारे दोनही चोरटे देवासमोर कान धरून माफी मागताना आणि त्यानंतर बिनधास्तपणे दानपेटी फोडून चोरी करताना दिसतो। घटनेनंतर आरोपी जयनीत चौरे हा छत्तीसगडमध्ये नातेवाईकांकडे पळून जात असताना रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला। या अपघातात त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्यानं त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान नागपूर पोलिसांनी सिम्बा प्रणालीच्या माध्यमातून दुसरा आरोपी वंश मेश्राम याला जरीपटका परिसरातून अटक केली। पोलीस तपासात दोनही आरोपी दारूच्या आहारी गेले असून मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालण्याचे अनेक गुन्हे त्यांच्या नावावर आधीपासूनच दाखल असल्याचं समोर आलंय। याच गुन्हेगारी नोंदी आणि सिम्बा प्रणालीच्या मदतीनं पोलीस आरोपींपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले। सध्या वंश मेश्राम याची कसून चौकशी सुरू असून जखमी आरोपी जयनीत चौरे याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचं पथक छत्तीसगडकडे रवाना झालंय। देवासमोर माफी मागून चोरी करणाऱ्या या आरोपींना अखेर कायद्याच्या कचाट्यातून सुटका मिळाली नाही। एक आरोपी रुग्णालयात उपचार घेतोय, तर दुसरा पोलिसांच्या ताब्यात आहे। दोघांवरही पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। आरोपी वंश महादेव मेश्राम वय 20 वर्षे, राहणार 12 खोली जरीबटका या भागात आम्हाला तो मिळून आलेला आहे आणि त्याच्याकडून आम्ही जे मंदिरातील दानपेटीमधील रक्कम होती ती आम्ही प्राप्त केलेली आहे। त्याचबरोबर त्याचा जो एक साथीदार होता जैनिक अरविंद चौरे, तो राहणार कपिलनगर एरियामधला आहे। त्याचे यापूर्वी जरीबटका पोलीस स्टेशनमध्ये 303(2) BNS प्रमाणे चोरीचा गुन्हा त्याच्यावर दाखल होता, तर तो पण आम्हाला यामध्ये माहिती मिळालेली आहे। तर दोन्ही आरोपी आम्हाला यामध्ये निष्पन्न झाले असून यामध्ये गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आलेला आहे।